नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फादर्स लव्ह भाग 11. देवराज खूप वेळेपासून रतीकडेच पाहत होता, ज्याची रतीला कल्पना नव्हती. रतीने देवराजची काळजी घेण्यात एक आठवडा घालवला होता. त्यामुळे तिची परीक्षा चुकली होती आणि तिने आता देवराजपासून थोडं अंतरही ठेवलं होतं. ती त्याच्यापासून दूरच राहायची. देवराजला कळलं होतं की त्याच्यामुळे तिची परीक्षा चुकली होती. म्हणून देवराजच्या सांगण्यावरून आदित्यने पुन्हा एकदा परीक्षा जाहीर केली होती, आणखी एका चान्ससाठी. एके दिवशी ती अर्णवशी बोलली, जो तिच्या परीक्षेबद्दल विचारत होता. म्हणून रतीनेच ती गोष्ट जान्हवीला सांगितली होती. आणि जेव्हा त्याने तिला 3 दिवसांनी भेटायला सांगितले होते, तेव्हा तिने त्याला 10 दिवसांनी भेटू असे सांगितले होते. दरम्यान जेव्हाही तिला वेळ मिळेल तेव्हा ती विवानशी बोलायची, ज्यामुळे विवानचे मन शांत होते. 10 दिवसानंतर देवराजला आता आराम करायचा नव्हता आणि रतीला स्वतःकडे दुर्लक्ष करताना तो पाहू शकत नव्हता. म्हणून रतीने नकार दिल्यावरही तो जबरदस्तीने त्याला पाहिजे ते करतो. तो जाऊन फ्रेश होऊन तयार होतो. त्याने आधी स्वतःसाठी निळ्या रंगाचा 3 पीस सूट मागवला होता, पण अजून त्याच्या खांद्यावर झालेली जखम अजिबात बरी झाली नव्हती. म्हणूनच त्याला टाय बांधता आला नाही. तो आरशासमोर उभा होता तेव्हा आदित्य त्याच्या खोलीत आला आणि त्याने विचारले, "सर, आज तुम्हाला कामावर जाणे आवश्यक आहे का? मिस मिश्रांनी मला फोन करून इकडे यायला सांगितले होते." पण देवराजने त्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्यासमोर टाय धरून बोलला, "याला बांधायला माझी हेल्प कर." देवराजचे बोलणे ऐकून आदित्य क्षणभर स्तब्ध झाला, पण नंतर तो संकोचून म्हणाला, "सर, मला टाय कसा बांधायचा ते येत नाही. मी माझ्या धाकट्या भावाकडूनच बांधून घेतो." आदित्यचे म्हणणे ऐकून देवराजने त्याला दूर ढकलले. त्यानंतर तो त्याला विचारतो, "आता मी काय करू?" यासोबतच तो हातात धरलेला टाय हलवत होता. मग आदित्य रूमच्या बाहेर पळत सुटतो आणि रतीला फोन करतो. रती रूममध्ये येताच दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिला काहीतरी विचित्र वाटतं. तर ती त्या दोघांना विचारते की काय झालं. मग आदित्य लगेच रतीला विचारतो की "मिस मिश्रा, तुला टाय कसा बांधायचा हे माहीत आहे का?" आदित्यची बोलणे ऐकून रतीचे लक्ष देवराजच्या हातात धरलेल्या टायकडे जाते आणि ती मान हलवत म्हणाली, "हो, मला टाय कसा बांधायचा हे माहीत आहे, कारण मी तो विवानला अनेकदा बांधला आहे." तिचे बोलणे ऐकून आदित्य खूप खुश होतो. त्यानंतर तो देवराजकडे जातो आणि त्याच्या हातातून टाय घेऊन रतीला देतो आणि म्हणतो, "मग बॉसला पटकन बांधून दे." आदित्यचे बोलणे ऐकून रतीला धक्काच बसतो. रती जाऊन देवराजसमोर उभी राहिली. देवराज आणि रतीच्या उंचीत खूप फरक पडला होता आणि देवराजच्या खांद्यापर्यंत रती आली होती. म्हणून तिने पायाच्या बोटांवर उभी राहून देवराजची कॉलर उभी केली. रती देवराजची टाय बांधत होती, पण मग तो माणूस इतका उद्धट झाला की तो टाय बांधायला मान न झुकवता पॅन्टच्या खिशात हात टाकून उभा राहिला. रतीला देवराजचा खूप राग आला, पण ती काहीच करू शकत नव्हती. म्हणून टाय बांधून ती त्याच्या भोवती फिरली आणि त्याचा टाय ठीक करत होती. आदित्य रतीकडे बघून हसत होता आणि हसत तो रतीला म्हणाला, "मिस मिश्रा, तुला पाहिल्यावर मला पूर्ण खात्री आहे की तू एक चांगली आई होण्याबरोबरच एक चांगली पत्नीही बनशील." त्याचे बोलणे ऐकून देवराज त्याच्याकडे टक लावून पाहतो. त्यामुळे आदित्य क्षणभर घाबरतो. म्हणून तो विषय बदलतो आणि रतीला म्हणतो की "मिस मिश्रा, आता प्रेसिडेंट सरांनी आपल्या कामावर जायचे ठरवले आहे, तर तू आजच प्रेसिडेन्शियल पॅलेसमध्ये जाऊ शकतेस." रतीने आदित्यचे बोलणे ऐकून हा मध्ये डोके हलवले. त्याचबरोबर आदित्य देवराजसोबत रूममधून निघून गेला. निघताना रतीने देवराजच्या पाठीकडे पाहिले, जी एकदम वेल मेंटेड माणसासारखी सरळ होती. तो किती धोकादायक आहे हे त्याच्या चालण्यावरूनच दिसून येत होतं. मात्र रतीने जाताना देवराजला विचारले की "तुझी दुखापत पूर्णपणे ठीक आहे का? ठीक नसेल तर डॉक्टर महेश यांच्याकडून तपासणी करून घ्यायला विसरू नको." ती त्याची औषधे घेते आणि आदित्यला देण्यासाठी पळत जाते आणि हातवारे करून त्याला सर्व काही समजावून सांगते. दोघांना पाठवल्यावर रती घराची साफसफाई करून राष्ट्रपती भवनात जाते आणि दुसऱ्या बाजूला देवराज डोळे मिटून गाडीच्या आत बसला होता आणि त्याच्या जवळ बसलेल्या आदित्यला त्याला काहीतरी सांगायचं होतं, पण तो पुन्हा पुन्हा संकोच करत होता. म्हणून देवराजने डोळे मिटलेले असतानाच त्याला विचारले, "काय प्रकरण आहे?" तर तो त्याला सांगतो की "प्रेसिडेंट सर, मिस ठाकूरने मला अनेकदा फोन केला आहे. तिला तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्हाला भेटायचं होतं. पण तुम्ही कामात आहात आणि विश्रांती घेत आहात असे सांगून त्यांच्या हाकेला फारसा प्रतिसाद दिला नाही. आता तुम्हाला त्यांच्याशी बोलायचे आहे का?" देवराज त्याच्या बोलण्याला काहीच प्रतिसाद देत नाही, पण "गरज नाही असे त्याला सांगतो. "जेव्हा माझे मन करेल तेव्हा बोलेन," तो म्हणतो. दुसरीकडे उपाध्यक्ष वीर रंधावा यांच्या कार्यालयात वीर आपले काम करत असताना अचानक त्याची केबिन नॉक न करता अचानक उघडली गेली. त्यामुळे वीर टक लावून त्या दिशेने पाहू लागतो. पण समोरच्या व्यक्तीला पाहताच त्याचे डोळे लहान होतात. तो त्या व्यक्तीला त्याच्या रागाच्या स्वरात विचारतो, "अर्णव, तू इथे का आला आहेस?"
होय, अर्णव हा वीरचा धाकटा भाऊ आहे. अर्णव चेहऱ्यावर निरागस भाव घेऊन केबिनमध्ये येतो आणि त्याला म्हणतो, ब्रदर, मला एक काम होतं ज्याच्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. अर्णवचे बोलणे ऐकून वीर भुवया उंचावत म्हणाला, तुला काय मदत हवी आहे? अर्णव जातो आणि सोफ्यावर बसतो आणि म्हणतो, ब्रदर, मला रती मिश्राबद्दल बोलायचे आहे, जिला तुम्ही माझ्या ब्लाइंड डेटसाठी निवडले होते. नुकतीच परराष्ट्र मंत्रालयात एक परीक्षा होती जी खूपच महत्त्वाची होती. काही कारणास्तव ती ही परीक्षा देऊ शकली नाही, म्हणून मला हवे आहे की तुम्ही तिला इथे भाषांतरकार म्हणून नोकरीसाठी कन्फर्म करून घ्या. वीरने त्याला सांगितले की ठीक आहे, मी बघतो. दोन्ही भाऊ अजूनही बोलत होते तितक्यात त्यांच्यासमोर टीव्हीवर एक बातमी दिसते, ज्यामुळे दोघांचे लक्ष पूर्णपणे टीव्हीकडे जाते. देवराज 10 दिवसांनंतर लोकांसमोर येणार, ज्यामुळे लोक सर्वत्र त्याच्याबद्दलच बोलत आहेत. त्या न्यूजला पाहून वीरच्या भुवया उंचावल्या जातात आणि तो म्हणाला की मला आशा नव्हती हा त्या बॉम्ब ब्लास्टमधून वाचेल. याला देवाचा आशीर्वाद भेटला असेल, म्हणून हा एकदमच ठीक आहे. तेवढ्यात वीरच्या कानात अर्णवचा आवाज आला, जो विचारत होता, ब्रदर, मला तुला काही विचारायचे आहे. तू माझ्यासाठी रतील का निवडलीस हे तू मला अजून सांगितले नाहीस, आणि तू मला सांगितलेस की तिला मला माझ्या आयुष्यात आणावेच लागेल आणि तिला माझ्या आयुष्यातून कधीच जाऊ द्यायचे नाही. वीरने एकतर त्याच्याकडे पाहिले आणि मग रिमोट उचलून टीव्ही बंद केला. भावाची आपल्यावर असलेली नजर पाहून अर्णवने भुवया उंचावल्या आणि पुन्हा म्हणाला, ब्रदर, तिला भेटल्यावर मी तिला एवढे तर ओळखले की ती इतर मुलींसारखी नाही. ती फक्त मेयरची मुलगी आहे. मग मी तिच्याशी लग्न करावं असं तुला का वाटतं? ब्रदर, तुला कळलं आहे का तिची आई कोण आहे? अर्णवचे बोलणे ऐकून वीरचे लक्षही आई या शब्दाकडे जाते. तू मला तिच्या आईबद्दल सांगितले आहे का? कारण तू मला दिलेली रती मिश्राची माहिती मी अजून तपासू शकलो नाही. वीरचे बोलणे ऐकून अर्णवला धक्का बसतो आणि तो म्हणतो, ब्रदर, नीलम ही तिची खरी आई नसून सावत्र आई आहे. आणि हो, 8 वर्षांपूर्वी मी न्यूयॉर्कला गेलो होतो. मग मी अनामिका सिंघानियाला भेटलो आणि तिथं त्यांनी माझा व्यवसाय सुरू करण्यात मला खूप मदत केली. पण त्यावेळी त्यांनी मला त्यांच्या मुलीला शोध घेण्यास सांगितले होते, जिला काही परिस्थितींमुळे त्यांनी जन्माला येताच त्यांच्यापासून दूर ठेवले होते आणि तिच्याकडे फारसे लक्षही दिले नाही. परंतु तिला शोधण्यासाठी मला 8 वर्ष लागली. मग अर्णव ओरडतो आणि म्हणतो, ब्रदर, त्या माहितीनुसार मिश्रा कुटुंबातील मोठ्या मुलीबद्दल माहिती समजली होती. रती मिश्रा ही मॅडम अनामिका सिंघानियाची खरी मुलगी आहे. म्हणजे रती ही मिश्रा कुटुंबाची स्वतःची मुलगी नाही. त्यांना याबद्दल काहीही माहीत नाही. म्हणजे रतीची खरी आई निम्रत मिश्रा आहे, जी घटस्फोटित प्राध्यापक होती आणि रतीची कस्टडी तिच्या वडिलांना देण्यात आली. त्यानंतर मिस निम्रत कुठे गेली हे कुणालाच कळले नाही. पण खूप शोधाशोध केल्यावर कळले की ती हिमाचलमध्ये एका छोट्या भागात राहायला लागली होती. वीर अर्णवचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. अर्णवचे बोलणे संपल्यावर वीर म्हणाला, ही अनामिका सिंघानिया कोण आहे? अर्णव आपल्या भावाचे बोलणे ऐकून हैराण होतो आणि मग तो आश्चर्यचकित होऊन म्हणतो, ब्रदर, तू अनामिका सिंघानियाला ओळखत नाहीस का? ब्रदर, अनेक देशांच्या सैन्याला भरपूर निधी उपलब्ध करून देणारी आणि राजकारणात तिची मजबूत पकड असलेली ती एकमेव महिला आहे. सिंघानिया कुटुंबातील ती एकुलती एक मुलगी आहे, जिने आजपर्यंत प्रेमात मिळालेल्या विश्वासघातामुळे लग्न केले नाही. पण ब्रदर, मी अजून त्यांच्या मुलीला शोधल्याची माहिती त्यांना दिली नाही. तो अजूनही बोलतच होता की तेव्हा वीर हसत मुखाने म्हणाला, अर्णव, तू त्यांना हे आता सांगणारही नाहीस. जोपर्यंत तू तिच्याशी लग्न करत नाहीस आणि तिचे नाव मिश्रावरून रंधावा असे बदलून ती आपल्या कुटुंबाची पूर्ण सदस्य होत नाही, तोपर्यंत याबद्दल कोणालाही समजले नाही पाहिजे. जर ही गोष्ट बाहेर आली तर कितीतरी लोक तिला सत्तेसाठी आपल्या आयुष्यात आणू इच्छितील. त्यापैकीच एक देवराज देशमुखही असेल, ज्याला कोणत्याही किमतीवर रती मिश्राला आपल्या आयुष्यात आणायचे असेल. वीरचे बोलणे ऐकून अर्णव पूर्णपणे गोठला. त्याचा भाऊ त्याला हे करण्यापासून कसे रोखेल याची त्याला खात्री नव्हती. त्याने त्याची चेष्टा केली आणि वीरला म्हणाला की माफ कर ब्रदर, तू जे बोलशील ते मी स्वीकारणार नाही. मी तिचा विश्वास तोडू शकत नाही. ती माझ्यावर खूप विश्वास ठेवते. अर्णवचे बोलणे ऐकून वीर खूप चिडला आणि त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, जर तू ही माहिती तिला दिली तर तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. वीरचे बोलणे ऐकून अर्णव पूर्णपणे घाबरून जातो आणि स्तब्धपणे म्हणतो, ठीक आहे, ठीक आहे ब्रदर, मी तुला हवे तसे करेन. पण मला कोणतीही शिक्षा देऊ नकोस. मग तू रतीला तिची नोकरी देशील, जी तिची चुकली होती. जेव्हा तिला ही बातमी कळेल तेव्हा तिला नक्कीच खूप आनंद होईल. अर्णवच्या चेहऱ्यावर खूप मोठं हसू आलं होतं, कारण तो मागच्या 10 दिवसापासून रतीला कधी भेटेल त्या दिवसाची तो वाट पाहत होता. त्यानंतर 2 भावांमध्ये आणखी काही बोलणी होतात आणि मग अर्णव हसत हसत निघून जातो. दुसऱ्या बाजूला रतीला पूर्ण धक्का बसला, कारण आज तिला परराष्ट्र मंत्रालयाकडून एक नव्हे तर 2 कॉल आले होते
आणि दोन्ही कॉल तिच्यासाठीच होते आणि तिला आणखी एक संधी देण्यात आली होती. एकीकडे तिला कोणतीही परीक्षा न देता थेट सहभागी होण्यास सांगण्यात आले होते. कॉल डिस्कनेक्ट केल्यावर रतीने विचार केला, हा देवराज आहे का जो तिला मदत करतोय? त्याच्यासाठी हे करणे योग्य आहे का? ही छोटीशी बाब होती. काही वेळाने रतीने मनातून सर्व गोष्टी काढून टाकल्या आणि एक आराम करण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या वेळी मग तिने विवानला झोपायला पाठवले. ती आंघोळ करण्यासाठी वॉशरूममध्ये गेली आणि मग तिच्या परीक्षेचा अभ्यास करू लागली. तिला वाटले की आता संधी मिळाली आहे, त्यामुळे ती त्याचा पुरेपूर फायदा घेणार होती. तरीही देवराज अजून घरात आला नव्हता, त्यामुळे ती थोडी काळजीत होती. पण तिने जास्त विचार केला नाही. रात्रीचे 9 वाजले, मात्र तो अद्याप घरी परतला नव्हता. आज तो 2 तास मीडियांसमोर उभे राहून त्यांची मुलाखत देत होता. अशाने त्याची शरीरयष्टी ठीक होईल की नाही रतीला प्रश्नच पडला होता. त्या 2 तासात रतीने टीव्हीवरून क्षणभरही तिची नजर हटवली नाही. आज तो घरी येईल की नाही हे तिला माहीत नव्हते. रती अजूनही हा सगळा विचार करत असतानाच तिचे लक्ष तिच्या खोलीच्या खिडकीवर पडणाऱ्या उजेडाकडे गेलं. ती चमक पाहून रती तिच्या जागेवरून उठली. ती अनवाणी पायांनी खिडकीजवळ जाते. तिने खाली पाहिल्यावर ती वाहने ती एका नजरेतच ओळखते. हा वाहनांचा ताफा देवराजच्या वाहनांचा होता. ती पटकन दाराच्या दिशेने गेली आणि दरवाजा उघडून खोलीतून बाहेर आली आणि ती जिन्यावर पोहोचताच तेवढ्यात तिला आदित्य आत येताना दिसला. आदित्यने तिला पाहिले होते म्हणून त्याने रतीला नमस्कार केला. त्याने पाहिले की रती घाबरली होती, कारण तिने अजूनही चप्पल घातली नव्हती. मात्र रतीने याची पर्वा केली नाही. जेव्हा रतीला आदित्यची नजर तिच्यावर आहे हे समजले तेव्हा ती थोडी ऑकवर्ड झाली आणि मंद हसत तिने निमित्त काढले आणि आदित्यला म्हणाली, मी माझे एक पुस्तक वाचत होते. मला तहान लागली होती म्हणून मी खाली आले. यावेळी तुम्ही लोक याल अशी मला अपेक्षाच नव्हती. खाली हॉलमध्ये सोफ्यावर बसलेला देवराज रतीच्या ऐकून तिथे काम करणाऱ्या नोकराला म्हणाला, मिस मिश्राला पाण्याचा ग्लास द्या, जेणेकरून ती तिच्या खोलीत परत जाऊ शकेल. देवराजचे बोलणे ऐकून नोकराने डोके झुकवले आणि म्हणाला, हो अध्यक्ष साहेब, मी लगेच घेऊन येतो. देवराजचा तोच थंड आवाज ऐकून रती क्षणभर घाबरली. नोकराला स्वयंपाकघरात जाताना पाहून तिला तिथे राहण्याचे काही कारण नव्हते. तेव्हा नोकराने येऊन तिला पाण्याचा ग्लास दिला. रती त्याचे आभार मानून परत तिच्या खोलीकडे जाऊ लागली, पण यावेळी तिने मुद्दाम तिची पावले स्लो केली. आदित्यने तिथे जास्त वेळ थांबण्याचा प्रयत्न केला नाही आणि पटकन तिथून निघून गेला. रतीने देवराच्या चेहऱ्याकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि वेदना स्पष्टपणे दिसत होत्या. दुसरीकडे एका हॉटेलच्या खोलीत एक मुलगी कपड्यांशिवाय झोपली होती आणि तिच्याजवळ एक मुलगा बसला होता. त्याच्या अंगावरही कपडे नव्हते. दोघीही एकमेकांना मिठी मारून बसले होते आणि मुलाच्या हातात वाईनचा ग्लास होता आणि मुलीच्या हातात सिगारेट होती. तिचा धूर सोडत तिने आपले ओठ त्या मुलाच्या छातीवर ठेवले आणि केस घेताना तोंडातून सिगारेटचा धूर उडवत होती. तर तो मुलगा त्या मुलीच्या केसांशी खेळत म्हणाला, मग तुझ्या लग्नाची गोष्ट कुठपर्यंत पोहोचली मिस माहिरा ठाकूर? त्या मुलाचे बोलणे ऐकून मोठांवर एक असुरी हास्य आणत ती म्हणाली, अरे बेबी, तुला माहीत आहे ना, हे लग्न आपल्या दोघांच्या गंतव्यस्थानाची पायरी आहे. त्यानंतर आपण दोघांना जे पाहिजे ते मिळेल, पैसा, सत्ता, सर्व काही. देवराज अजूनही हॉलमधल्या सोफ्यावर बसला होता. रतीसुद्धा तिच्या रूमच्या दिशेने जात होती, पण ती पुन्हा पुन्हा देवराजकडे बघत होती. त्याच्या चेहऱ्यावर थकव्यासोबतच वेदनांच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. देवराजने सर्व नोकरांना त्याच्या क्वार्टरवर पाठवले होते. आता हॉलमध्ये देवराज पूर्णपणे एकटा होता. त्याला वेदना होत असताना पाहून रतीच्या मनात एक वेदना जाणवते. त्यामुळे तिच्या खोलीत जाण्याऐवजी ती किचनकडे निघाली. त्यानंतर ती देवराजसाठी हलके सूप तयार करते, जे त्याच्या आरोग्यासाठी चांगले होते. यानंतर सूप जसे थंड होते ती ते एका भांड्यात काढून देवराजकडे जाते आणि काहीही न बोलता ती देवराजच्या समोर हात पुढे करते. देवराज जो डोळे मिटून बसला होता त्याला आजूबाजूला कोणीतरी जाणवल्यावर त्याने पटकन डोळे उघडले. तर त्याची नजर रतीने हातात धरलेल्या वाडक्याकडे जाते आणि तो त्या वाडक्याकडे पाहतो. त्यानंतर तो त्या हाताच्या व्यक्तीकडे पाहतो, जी व्यक्ती फक्त त्याच्याकडे पाहत होती. रती देवराजची नजर तिच्याकडे पाहते आणि त्याला म्हणते, मी तुझ्यासाठी सूप बनवले आहे, ते तुला आराम देईल. देवराज काहीच बोलत नाही. काहीही न बोलता त्याने तिच्या हातातून वाटी घेतली आणि हळूहळू तो पिऊ लागला. म्हणून तिने त्याला विचारले, तुला आता काही प्रॉब्लेम आहे का? होय, डॉक्टर महेश आले होते आणि त्यांनी मला औषधं दिले होती. काय काम आहे असे विचारल्यावर ती तिच्या दबक्या आवाजात विचारते, मी फक्त तुमचे आभार मानत होती की तुमच्यामुळे मला परराष्ट्र कार्यालयात आणखी एक संधी दिली आहे. तेवढ्यात रतीचा फोन वाजतो. ते पाहून ती पटकन तिचा फोन घेते आणि बाजूला जाते, कारण हा कॉल दुसऱ्या कुणाचा नसून अर्णवचा होता.
ती फोन कॉल अटेंड करायला बाजूला गेली. तेवढ्यात तिथून अर्णवचा आनंदी आवाज आला, जो तिला म्हणत होता, कशी आहेस ब्युटिफुल. रतीला अर्णवचा आवाज ऐकू येतो तेव्हा ती आश्चर्यचकित होते, कारण तो तिला इतक्या रात्री फोन करेल याची तिला कल्पना नव्हती. रती त्याच आश्चर्यचकित आवाजात म्हणते, तू मला इतक्या रात्री का फोन करतेस. रतीचे ऐकून अर्णवच्या चेहऱ्यावर गोंडस हसू दिसत होते. तो हसून तिला म्हणतो की आज मी खूप खुश आहे. मी तुला खूप मिस करत होतो. अर्णवच्या आवाजात काहीतरी उत्साह रतीला स्पष्ट जाणवत होता. अर्णवचे बोलणे ऐकून रती हसत होती, म्हणून ती तिच्या हसण्यावर नियंत्रण ठेवते आणि म्हणते, मला काय वाटत आहे की आज तू वेडा झाला आहेस, जे असे फालतू बोलत आहेस. रतीचे ऐकून अर्णव नाक मोडत म्हणतो, अरे मी वेडा नाही झालो की तू मला असे हाक मारतेस. मला वाटलं की आज तू खूप आनंदी असशील आणि तुझ्या आनंदामुळे तू झोपू शकणार नाहीस, म्हणून मला वाटले की मी तुझ्याशी बोलतो, जेणेकरून तू माझ्याबरोबर तुझा आनंद वाटू शकशील. परंतु तू तर मला सरळ वेडा म्हणत आहेस. अर्णवचे बोलणे ऐकून रतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले, पण तिने काही डोळे विस्फारले आणि अर्णवला विचारले, आज मी खूप आनंदी आहे हे तुला कसे कळले. अर्णव कॉलर उचावतो आणि ॲटिट्यूडने म्हणतो, अरे मी कुणी एरा गेरा नाही, मी अर्णव रंधावा आहे. आज तू खुश आहेस हे मला नुसतं माहीत नाही, तुझ्या आनंदाचं कारणही मला माहीत आहे. अर्णवचं बोलणं ऐकून रतीला पूर्ण धक्का बसला. तुला खरंच इतकी माहीत आहे का मी इतकी आनंदी का आहे. रतीचा अजूनही अर्णवच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. ती विचार करत होती की त्याला तिच्या आनंदाचे कारण माहीत आहे. अर्णव म्हणतो, अरे आज तुला परराष्ट्र मंत्रालयाचा फोन आला नाही का. मला माहीत आहे की तू खूप धाडसी मुलगी आहेस, तू कधीच हार मानू शकत नाहीस, म्हणूनच मला माहीत आहे की परराष्ट्र मंत्रालयाकडून तुला नक्कीच संधी मिळेल. अर्णवचे बोलणे ऐकून रती क्षणभर स्तब्ध होती. तिथे एक व्यक्ती होती जिचे लक्ष फक्त रतीवर होते, जी कोपऱ्यात गेली होती, जी अर्णवसोबत हसून हसून बोलत होती, जी कदाचितच कधी त्याच्याशी हसून बोलली असेल. त्याच्या चेहऱ्यावर आता त्रासाचे भाव जाऊन खतरनाक असे थंड भाव आले होते. त्याने हातात धरलेल्या सूपच्या वाटीवर त्याची पकड मजबूत होत होती. आजूबाजूचे वातावरण खूपच धोकादायक आणि थंड वाटत होते. त्याच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती. अर्णवचे बोलणे ऐकून रती आश्चर्यचकित झाली. तिने त्याला विचारले की तुला याची खात्री आहे का. रतीचे बोलणे ऐकून अर्णव हसत हसत म्हणतो, अरे तू इतकी मूर्ख का आहेस. मला हे माहीत आहे, म्हणून मला तुझ्या आनंदाचे कारण माहीत आहे. अर्णवचे बोलणे ऐकून रती उठून जाते आणि तिचा आवाज कमी करून त्याला विचारते, माझ्या आनंदामागे तुझा हात आहे का. रती तिच्या हातावर हात मारत म्हणाली, अरे मी त्याचे आभार मानले, पण त्यामागे तर त्याचा हातच नाही. अर्णव हसत 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 म्हणाला, हो यामागे मीच आहे. रतीला आता खूप लाज वाटू लागली होती. तिने स्वतःशीच विचार केला, देवाचे आभार माझे बोलणे अजून संपले नव्हते की मला अर्णवचा फोन आला, नाहीतर त्याने नक्कीच विचार केला असता की ही किती मूर्ख आहे. रतीला अजूनही अर्णवच्या पूर्ण ओळखीबद्दल काहीच माहीत नव्हते. तिने खूप विचार केला, पण परराष्ट्र मंत्रालयात अशी एकही व्यक्ती आठवली नाही जिचा अर्णवशी थेट संबंध असेल. आणि आडनावाचा तर प्रश्नच नाही, आता अनेकांना तेच नाव असते. तिने तिचे ओठ जोरात चावले आणि मग अर्णवला विचारले, तू कोण आहेस आणि मला एवढ्या सहजतेने दुसरी संधी कशी मिळाली. रतीचे बोलणे ऐकून अर्णव काही क्षण गप्प बसतो, पण पुन्हा चिडवणाऱ्या आवाजात तो तिला बोलतो, मिस मिश्रा तू सुंदर आहेस, हुशार आहेस, शिकलेली आहेस, मग तू आता एवढी मूर्ख का आहेस. तू माझे आभार मानून मला छान जेवण बनवायला हवे आणि जेवणाऐवजी तू कोण आहेस असे विचारू लागलीस. अर्णवचे बोलणे ऐकून रती शांत झाली. जरी तिला लाज वाटली, पण नंतर तिची लाज लपवत तिने अर्णवला विचारले, अर्थात मला तुझे आभार मानायचे आहेत, पण आता तू माझी ब्लाइंड डेट आहेस, त्यामुळे तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा माझा पूर्ण अधिकार आहे की तू कोण आहेस, तू कसा माणूस आहेस हे मला शोधून काढायचे आहे. माझे काय होईल जर पुढच्या वेळी मी तुझ्याबरोबर कुठेतरी एकटी जाईन तेव्हा, आणि तू मला तुझी ब्लाइंड डेट सांगून विकून टाकलीस. एवढे बोलून ती हसते. ती काय बोलत होती त्यात रती पूर्णपणे मग्न होती आणि तिचे संपूर्ण लक्ष अर्णवच्या बोलण्यावर केंद्रित झाले होते. त्यामुळे तिने देवराजकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. तिला अजिबात अंदाज नव्हता की तिच्या आसपासचे वातावरण किती जास्त थंड झाले होते आणि कुणीतरी तिच्याकडे थंड नजरेने पाहत आहे, जणू काही तो तिला आपल्या डोळ्यांनीच मारून टाकेल. देवराजने मनात विचार केला की हे बघून असे वाटते की तिला ही ब्लाइंड डेट खूप आवडली आहे. मग ती आता या मुलाच्या प्रेमात पडली आहे का. दोघांना खरंच एकमेकांशी लग्न करायचं आहे का. त्याच्या हाताच्या नसा ताणल्या गेल्या होता, डोळे लाल झाले होते. त्याने धरलेली सूपची वाटी कधीही फुटून तुटू शकते असे वाटत होते. दुसरीकडे अर्णव जेव्हा रतीचे बोलणे ऐकतो तेव्हा तो जोरात हसायला लागतो. हा 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 हा. त्याचे हसणे ऐकून रती पूर्णपणे चिडून जाते आणि मग ती म्हणते, हसू नकोस, मी खरे सांगत आहेस. तिचे बोलणे ऐकून अर्णव हसतो आणि मग म्हणतो, ठीक आहे, आपण पुन्हा भेटू तेव्हा मी तुला माझ्याबद्दल सांगेन.
त्याचे बोलणे ऐकून रती खुश होते, पण नंतर ती त्याला म्हणते, पण माझ्या आजीने मला सांगितलं होतं की तू घटस्फोटित आहेस आणि एक शिक्षक आहेस, तर मग तू एवढ्या उच्च दर्जाच्या माणसाला कसे ओळखतो? रतीच्या ऐकून अर्णवला धक्का बसतो आणि मग तो रतीला म्हणतो की तुझी आजी आता म्हातारी झाली आहे म्हणून ती गोंधळून जाते. तथापि मी तुला सांगू इच्छितो की मी अजूनही सिंगल आहे आणि माझ्या घटस्फोटाची चर्चा पूर्णपणे मूर्खपणाची आहे. अर्णवचे म्हणणे ऐकून रती ही हसली आणि म्हणाली की हो, काही लोक फसवणूक करणारे आहेत, पण तू मला निर्दोष वाटत आहेस. त्यानंतर अर्णव वेळ बघतो आणि म्हणतो की खूप उशीर झाला आहे, म्हणून तो रतीला म्हणतो की ठीक आहे, आता खूप उशीर झाला आहे आणि उद्या देखील तुला तुझ्या कामावर जायचे आहे आणि आता तुला झोपावे लागेल. आपण 8 दिवसांनी गोमेज गोल्फ स्टेडियमवर भेटू, किंवा जर तुला इतर कोणते ठिकाण पसंत असेल तर तू मला तो पत्ता सांगू शकते. मी तुला घ्यायला येईन, मग आपण एकत्र नाश्ता करू. अर्णवचे बोलणे ऐकून रती स्वतःशीच बडबडली, गोल्फ गेम स्टेडियम. रतीने एकदा विचार केला आणि मग म्हणाली, ठीक आहे, मग आपण 8 दिवसांनी भेटू. त्यानंतर दोघांनी एकमेकांना गुड नाईट म्हटले आणि कॉल डिस्कनेक्ट केला. त्यानंतर तिला पुन्हा वाटली की अर्णवची ओळख माहीत करून घ्यायला पाहिजे. फॅमिलीचा फॅमिली बिझनेस आहे आणि मग तरी हा शिक्षक आहे. ही गोष्ट पचनी पडत नव्हती. आजीने तिला दिलेल्या माहितीवर तर ती विश्वासच ठेवू शकत नव्हती. पहिल्याच नजरेत रतीला अर्णवमध्ये एक वेगळाच सनकीपणा जाणवला होता. ती तिच्या विचारात गुरफटत असतानाच तिला एक आवाज ऐकू आला आणि तिने मागे बघितलं तर देवराज सोफ्यावरून उठत होता. रतीच्या लक्षात आले की त्याचा चेहरा वाईट आणि अतिशय धोकादायक दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर रंगाचे भाव स्पष्ट दिसत होते आणि सूपची वाटी त्याने हातात धरली होती. त्याच्यासमोर तिचे तुकडे पडले होते. त्यात सूप नव्हते हे बरे झाले. त्याने ती वाटी खाली फेकली तेव्हा त्याचा आवाज खूप मोठा होता, जो सर्वत्र पसरलेल्या शांततेला छेद देत होता. त्याची ही कृती पाहून रतीला धक्काच बसला. ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती, जो नुकताच वरच्या दिशेने जात होता. त्याची पाठ सरळ आणि उदासीन होती. त्याच्याकडे बघून तो बर्फाने झाकल्यासारखा वाटत होता. त्याला असे पाहून ती थोडी घाबरली आणि आश्चर्यचकित झाली. तिला आश्चर्य वाटले की तिचे तोडून काहीतरी झाले का, ज्यामुळे तो इतका रागवला आहे, की त्याचा चेहरा इतका रागीट दिसत आहे, जणू तो कुणाला तरी मारणार होता. रतीची हिंमत होत नव्हती त्याला काही विचारायची. असो, त्याने तिला काही सांगितले नाही ना, त्यांच्यात काही घट्ट नाते होते, पण तिला त्याची काळजी वाटत होती. म्हणून ती शांतपणे, सावकाश आणि सावधपणे वरच्या मजल्यावर गेली. चालताना त्या दोघांमध्ये फारसे अंतर नव्हते. त्याच्या अंगावरची जखम अजून गंभीर होती हे स्पष्ट दिसत होते आणि त्याची पावलेही थोडी जड वाटत होती, म्हणून तो खूप मुश्किलीने पाय उचलत होता. जेव्हा देवराज त्याच्या खोलीत गेला होता, रती ही काही क्षणानंतर त्याच्या खोलीच्या दारात पोहोचली. देवराजने पूर्णपणे दरवाजा लॉक केला नव्हता, तो थोडासा उघडा होता. तिने डोकावून त्याच्या पाठीकडे पाहिलं. ती अजूनही थोडीशी संकोचित होती. तिने आत खोलीत जावं की नाही हे तिला समजत नव्हतं, पण मग तिने छातीवर हात ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, जा रती, काही होणार नाही. आणि ती दार उघडून खोलीच्या आत पाऊल टाकणार इतक्यात तिच्या कानात थंड आवाज आला, रती मिश्रा. देवराजने अचानक मागे वळून दात चावत रतीचे नाव घेतले. त्याची ज्वलंत नजर अजूनही स्थिर होती. देवराजचा संतप्त आवाज ऐकून रती पूर्णपणे घाबरली. आता तिला पूर्ण खात्री आहे की तिने त्याला पूर्ण राग दिला आहे. ती फक्त घाबरून उभी होती आणि देवराजकडे बघत होती. तिला त्याच्या रागाचे कारण कळत नव्हते, म्हणून तिने त्याला विचारले की काय झाले. दोघांमध्ये फक्त 2 पावलांचे अंतर होते. रतीला देवराजच्या डोळ्यातील वेदना, राग, दुःखाचे भाव दिसत होते. मग देवराजने रतीच्या बोलण्याला उत्तर न देता तिला विचारले, तुला काय वाटते, काय झाले असू शकते? देवराजचे बोलणे ऐकून रतीला धक्काच बसला. देवराज तिला असे विचारेल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. देवराज लांब पायाने पुढे सरसवला आणि अवघ्या 2 पावलांमध्ये रतीजवळ पोहोचला आणि काहीही न बोलता त्याने रतीचे मनगट पकडून तिला खोलीच्या आत ओढले. भिंतीशी दाबून तिच्यासमोर उभा राहिला. रती अजून एक शब्दही बोलली नव्हती, त्यामुळे तिचे डोळे खाली होते आणि ती देवराजला घाबरली होती. रतीने अजून देवराजकडे डोळे वर केले नव्हते तेव्हा त्याने तिच्या एका लांब बोटाने तिची हनुवटी वर केली, त्यामुळे रतीने वर पाहिले. दोघांचेही डोळे एकमेकांवर आदळत होते. देवराजच्या चेहऱ्यावरचे हे संतापाचे भाव होते. रतीच्या चेहऱ्यावरही तेच होते. दोघेही समोरासमोर उभे होते. देवराज तिचे दोन्ही खांदे धरून दात घासत म्हणतो, एका घटस्फोटित सामान्य माणूस आणि शिक्षक, तुला तो आवडतो का? तुला माणसांची इतकी भूत लागली आहे की तू स्वतःसाठी माणूस शोधण्याची वाट पाहू शकत नाही? तुला तुझ्या आयुष्यात एक शिक्षक आणायचा आहे? देवराजचे असे वाईट शब्द ऐकून रतीचे डोळे ओलावले. माणसाची भूक लागली होती. देवराजने सांगितलेला प्रत्येक शब्द खूप दुखावणारा होता. त्याचे शब्द रतीच्या हृदयात काट्यासारखे टोचत होते.
या गोष्टीमुळे देवराज आणि रती अजून जवळ येतात की लांब जातात, पाहूया पुढील भागात. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.